स्टोरी पॉईंटवर आपण ऐकत आहोत हर्षला खताते लिखित भोसलेवाडा एक रहस्यमय प्रेमकथा भाग 3। माझ्या इंट्रोडक्शननंतर सर्वांनीच आपापला सविस्तर परिचय दिला। या सविस्तर इंट्रोडक्शन सत्रानंतर आपण सर्व एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आपले प्रोडक्शन मॅनेजर मिस्टर भारद्वाज आपल्या उद्योगाचे मूलभूत उत्पादन असलेल्या दुधाचे प्रोडक्शन रिपोर्ट्स आपल्या प्रेझेंटेशन मधून देतील। नंतर आपण इतर उत्पादनांकडे वळूया, जसे की आईस्क्रीम, चीज, बटर, तूप, कंडेन्स मिल्क वगैरे अशी माहिती देऊन आमचे MD मिस्टर निकोलस ब्रेक घेण्यासाठी निघाले आणि त्यांनी मलाही प्लीज चला असे म्हणून येण्यास सांगितले। कॅन्टीनमध्ये स्वतंत्र अशी आमच्या लंचची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानुसार सर्वच तेथे जाण्यासाठी वळले। मी, मिस्टर दीक्षित आणि मिस्टर निकोलस सोबतच बोलत आणि चालत असताना अचानक माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीवर माझी नजर गेली आणि माझी पावलं जागच्या जागी थांबली। माझ्या अंगावर अचानक शहारे आले होते। तहान भूक सगळे एका क्षणात पळाले होते। सरळ बघत चालत असलेले दीक्षित काका आणि निकोलस मी सोबत नसल्याचे कळताच मागे वळले। माझी नजर मात्र भिंतीवर भल्या मोठ्या पेंटिंगवर खिळली होती। जयंताची इच्छा होती की गायत्री माझा फोटो आपल्या कंपनीत असावा, म्हणून त्याने स्वतः भोसलेवाड्यात जाऊन गायत्री माझा एक जुना फोटो आणला। पेंटर कडून जातीने लक्ष देऊन त्याचं हे मोठं चित्र बनवून घेतलं। त्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं। ऍक्सिडेंटच्या 2च दिवसांआधी हे पेंटिंग त्याने लावून घेतलं। मला वाटतं हे आयुष्यच एक सरप्राईज आहे। कधी काय होईल काही सांगता येत नाही। दीक्षित काकांना असं उदास झालेलं मला पाहावलं नाही आणि विषय बदलायचा म्हणून या पेंटिंगला पाहून माझ्या मनात सर्वप्रथम आलेली गोष्ट मी त्यांना बोलून दाखवली। मी एक दीर्घ श्वास सोडत चित्राला निहारत म्हणाले, एक क्षण मला वाटले मी स्वतःलाच या पेशवाई रूपात बघते। हो, तुम्हा दोघींमध्ये खूप साम्य आहे, पण असं असू शकतं नाही का? शेवटी त्या तुझ्या पणजी होत्या। ते काय म्हणतात ते सिमिलर जेनेटिक मेकअप अँड ऑल ते असेल असे तुझे बाबा म्हणजे जयंताचेच म्हणणे होते बरं का। असे म्हणत काका हसतच पुढे निघाले आणि मिस्टर निकोलस सुद्धा सोबत चालू लागले। मी त्या पेंटिंगचा एक फोटो माझ्या फोनमध्ये काढला आणि निघाले। माझ्या मनातली खडबड मलाच माहीत। चेहऱ्यावर मात्र तटस्थ भाव ठेवत मी पुढची वेळ मारून नेली। आमचा लंच झाला। पुढची मीटिंग बरोबर 3 वाजता सुरू झाली। प्रत्येक डिपार्टमेंटने आपापल्या कामाचा आढावा दिला। सर्व प्रोडक्ट्सचे डिटेल प्रेझेंटेशन झाले। मी या सर्वात मला बिझी ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण काही केला तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता। मनावर फार ओझे आल्यासारखे झाले होते। संध्याकाळ झाली होती आणि मी अगदी थकून गेले होते। तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता सर्वांना उद्देशून म्हणाले, आय थिंक वी शुड कंटिन्यू दिस मीटिंग टुमॉरो. आय एम फीलिंग व्हेरी टायर्ड ड्यू टू जेट लॅग. मी असे म्हणताच सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या आणि आपापले डॉक्युमेंट्स आणि इतर वस्तू एकत्र करू लागले। मला वाटले सर्वच वाट पाहत होते की कधी एकदाची ही मीटिंग संपते। स्वतःशीच हसत मी देखील उठले आणि सर्वांचा निरोप घेऊन घराकडे निघाले। अजून बरीच कामे बाकी होती। वर्क एरियामध्ये बसलेल्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना मला उद्या भेटायचे होते। रिसर्च एरिया, फॅक्टरीज अशा सर्व ठिकाणांना भेट देऊन माझी ओळख तिथे करून द्यायची होती। मला पूर्ण कल्पना होती की हे सर्व जवळजवळ आठवडाभर तरी चालणार होतं, पण सध्या तरी मला जेवून झोपायचे होते। का कोण जाणे मला एवढा थकवा का आला होता? काल तर मी माझी झोप व्यवस्थित पूर्ण केली होती, पण तरीही आज मला अगदी गुंगी आली होती। जणू काही कोणीतरी जाणून बुजून मला गुंगीचे औषध वगैरे दिले होते आणि माझे अंग अगदी जड झाले होते। कसेबसे घरी पोहोचून माझ्या बेडवर पडताच कधी डोळा लागला मला समजलेच नाही। आज तो भारतात आल्याचे कळले आणि माझ्या पोटात गोळाच आला। नेहमीप्रमाणे मी त्याची वाट पाहत आमच्या नेहमीच्या जागी कठड्याला टेकून समोरील रानात बघत होते। मनात अनेक विचार एकाच वेळी थैमान घालत होते। मला चांगलेच ठाऊक होते, परतताच क्षणी त्याने माझी माईकडे चौकशी केलीच असेल आणि त्याला सर्व कळले असेल। मला यायला फार उशीर झाला ना सुमी? त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून माझ्या हृदयाची स्पंदने दुपटीने वाढल्याचे मला जाणवले आणि अंगावर काटाच उभा राहिला। उजव्या हाताची मूठ छातीशी घट्ट धरून जणू काही मी माझ्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते।
मागे वळून त्याला पाहण्याची मला भीती वाटत होती. पण मी सुमी होते, मी घाबरणार नव्हते. मी खाली पाहतच वळले आणि हळूहळू त्याच्या विदेशी पोशाखाला खालून वरपर्यंत पाहू लागले. त्या पॅन्ट आणि शर्टात तो खूप रुबाबदार दिसत होता. अखेरीस माझी नजर त्याच्या घाऱ्या डोळ्यांना भिडली आणि त्याचे ते पाणावलेले डोळे पाहून मला स्वतःलाच रडू फुटले. घामाघूम होऊन मला जाग आली होती आणि जेव्हा मी सवयीप्रमाणे डोळे चोळायला गेले तेव्हा माझ्या डोळ्यांभोवती मला ओलावा जाणवला. जसे काही मी स्वप्नात नाही तर खरंच रडले होते. ही संपूर्ण कथा तुम्ही प्रतिलिपी मराठीवर वाचू शकता आणि प्रतिलिपी FM ऐकू शकता. तर कशी वाटली ही कथा मला नक्की कळवा आणि स्टोरी पॉईंटला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.